इथे मॅक्ससाठी बनवलं आहे मिक्स भाजी, भोपळा आहे, पालक आहे, गाजर आहे, चिकन पण आहे. अजून काय टाकलं याच्यात? फरसबी आहे, मिक्स भाजी आहे, बीट आहे. सगळं मिक्स करून एकत्र शिजवलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे, थोडी ग्रेव्ही बनवली आहे. भातासोबत खायला त्याला टेस्ट लागतं आणि चांगलं लागतं, आवडीने खातो तो. मॅक्सचं जेवण, जेवणाचा टाईम झाला मॅक्सचा. मॅक्स जेवायचं आहे ना बाबू. या कम यार. चिकन आहे ना बाबूला, बाबू चिकन खाईल ना. गुड बॉय ना मॅक्स जेवण दवा टाकायची जेवणामध्ये. हां, नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दुपारचे वाजले 1:30 आणि मॅक्सचा झालेला आहे जेवणाचा टाईम. नाटकं बघा. मॅक्सची दवा. मॅक्ससाठी बघा ही दवा आणलेली आहे. मॅक्सला इन्फेक्शन झालं होतं, त्यासाठी डॉक्टरांनी दिलं आहे जेवणामध्ये टाकून द्यायची 15 ml दिवसातून एकदा. त्याला स्किन एलर्जी झाली होती, त्यासाठी त्याच्या दवा गोळ्या चालू आहेत. तर खाल्ले त्याने आणि बाकी थोडं राहिले. तर बघू शकता मॅक्सचे केस कसे गेलेत. इकडं मॅक्स दाखव. हे बघा, अचानकपणे इकडनं मॅक्सचे केस निघत होते. कशाने त्याला एलर्जी झाली काय माहिती नाही आहे. त्याचे हेअर कटिंग केले होते, म्हणजे पूर्णच हेअर कट केला होता, 0 कट. तर ते 2-3 दिवसांनी माहिती नाही कसं काय त्याला एलर्जी झाली. तर त्याची दवा गोळी चालूच आहे. तर आता सध्या हे एकच आहे, बाकी खाल्लेले त्याने दवा गोळ्या. तर परत डॉक्टरांनी त्याला 22 तारीखची डेट दिली, बोलवलं आहे. तर बघूया आता काय होतं. त्याची दवा गोळी तर पूर्ण झाले कोर्स. 3-4 वेळा बोलवलेलं डॉक्टरांनी. मॅक्स बसला आहे जेवायसाठी. भूक लागली मॅक्स. टाकू ना मग, टाक 15 ml. दवा टाकू नसा ना बाबू, दवा खाईल ना. आणि बाबू छान आहे, दवा खातो नाही. गुड बॉय नाही. वेट वेट वेट, गरम आहे आली, गरम आहे सोनाली. तुला म्हणलं ना गरम आहे म्हणून, चालते ना मम्मी तुलाच, तुझ्यासाठीच आहे ना हे. वेट कर, वेट कर, दवा टाकून दे. दवा टाकायची आहे ना, वेट कर. नो, 3 वेळा टाक 15 ml. भूक लागली मॅक्स, भूक लागली तुला. बिना लाईटीचं जेवशील ना का नाटक करशील? गुड बॉय. मॅक्स म्हणून शांत आहे माझा. वेट करतो जेवणासाठी आहे ना सोना. काय बनवलं मॅक्स? बघतोय. आज मॅक्ससाठी स्पेशल बनवलं आहे मिक्स भाजी. गरम आहे सोनाला, गरम आहे राणी. चिकन खा पहिले, हे पहिले चिकन खा. थंड झालं. खायला केलं काय सगळं. मॅक्सला हाताने नाही भरवलं तर पुरा घरामध्ये भात करून टाकतो. असं शांतपणाने एका जागी बसून नाही खात. त्याला मस्का मारावं लागतं. मॅक्स जेव तेव्हा तो जेवतो. आणि त्याचं एक हे नाटक आहे, ते लहान पोरांना असते ना लेझर लाईट खेळायची, ती लाईट यायला पाहिजे, त्याशिवाय तो जेवणार नाही. सकाळी पण त्याला नाश्ता दिला तर तो नाश्ता करणार नाही लाईटशिवाय. जसं लहान मुलांना मोबाईलची आवड असते, त्याला लेझर लाईट लागते. आता बघा, चिकन खाईन तो, नंतर नाटक करेन तो जेवायला. लाईटीशिवाय तो जेवणारच नाही. किती पण बोलन त्याला मॅक्स जेवणारच नाही तो लाईटशिवाय. त्याला एक ती आदतच पडली, त्याशिवाय कधी कधी खातो बिगर लाईट. कुठं खातो? नाही खात. खातो. आता कधीतरी खातो ना, पण एनी टाईम तर त्याला लाईटच लागते.
मॅक्स मला हुशार हाय Good तेवढा boy आगाऊ ना, पण आहे. मस्ती पण खूप करतो मॅक्स. मस्ती करणारच बोल. आगाऊ मॅक्स आहे आमचा. मस्ती करणार त्याला ना, कोणच सोनाली? नाही आवडत बाहेर. हे सोनाली, good boy माझं सोनू. बघा खायचं- बघा खायचं चिकन बाबू. खाल्लं Good boy बघितलं. आहे ना मग? No, त्याची no, तारीफ chicken केली ना, देते मग तो मी, नाटकच देते, करेल. देते, बाबाला चिकन देते. शोधतोय तो अजून चिकन. भात नाही जात त्याला. काय चिकन घ्या, हे बघ चिकन पण आहे. बघा लाईट बघायला चाललाय. चिकन पण आहे ना बाबूला. थोडं हे पण खायचं सोना, भाजी आहे ना याची. एवढं मस्त जेवण बनवलं किती आवडीने खायला पाहिजे त्याने. किती नाटक करतोय बघा. आणि असं नाही करायचं. ये कम. मॅक्स तू बॅड बॉय. सगळे बोलून मॅक्स बॅड बॉय. नाही माझा बाबू छान आहे. माझा बाबू छान आहे. good boy. असं त्याच्या मागा लागायला लागतं बघितलं. देते ना सोनाली, ये कम 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 नको रे, कम. मग मम्मी जेवण सांगते ना बाबूला. दर हे घे, कम. तो लाईटीशिवाय खाणारच नाही. मला माहिती त्याची आदत. हे बघ, चिकन आहे ना. चिकन म्हणलं तर खाईन. असं नाही खाणार. भात नाही खाणार. भात पण खायचं. राणीची भाजी आहे घे. ते पण चिकनचीच ग्रेव्ही आहे ना मॅक्स. गुड बॉय. हे घे नको नको, फटाफट खा फटाफट खा. छान आहे मॅक्स माझं बघ. उडू नको मॅक्स. कम आता कुठं चालला? इकडे ये. सोना, कम सोना. काय शोधतोय? का हरवलं तुझं? गुड बॉय ना. लोक फटाफट मॅक्सला जायचं. तो खाणारच नाही. सांडवलंय त्याने. जमिनीवर आलं पोटामध्ये. माहितलं असं करतो जेवायच्या टायमाला. जा सोना. अगर त्याला भरवलं नाही सगळ्या घरात करून जेवण. जा राणी राणी तर लोक ही लाईट आहे ती लेझर लाईट आहे. ही लाईट लागते त्याला जेवायला. तुम्ही ही लाईट देऊ नका त्याला. जेवणारच नाही. आता किती त्याला मम्मीने जबरदस्ती केली तरी पण तो खायना नाही. ही लाईट आणली की लगेच तो खाईन. जा सोना. नुसतं नाटक आहे त्याचे. ये बाबू चल, हे बघा चल, ये. असं कम, पाहिजे त्याला कम, उड्या कम, मार. आता कम. खा मॅक्स. खा आता. बघितलं किती हुशार आहे ना आमचा मॅक्स. जा बाबू, जा लवकर. जा सोना सोना जा. पहिला खा. चल हे बघ तर मम्मीला पाणी भरायचं लवकर ये. सांडवायचं नाही खाली दवायच्या. हे असं लागतं त्याला उड्या मारायला. चला या कम 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 राणी. चल खाऊन घे. चल चला या. जेव पहिला खा. गुड बॉय बाबू, गुड बॉय. ए मॅक्स इकडे बघ. काय करतो? लाईट पाहिजे. मॅक्सची लाईट मी लपवली होती. परत दाखवली तर बघितली मॅक्सने लाईट. जेवला. पाणी प्यायला त्याला मस्का मारा लागन. पाणी पण पित नाही. डॉक्टरला पण सांगितलं हा पाणी पित नाही जास्त. डॉक्टर बोलले त्याला जबरदस्ती पाणी पाजायचं. म्हणजे त्याच्या आवडीचं काय असेल ते सिरप बनवून द्यायचं त्याला पाण्यात. म्हणजे चिकनचा शोरबा असू द्या या काय पण दह्याचं पाणी असं मिक्स करून त्याला द्यायचं. तर आज दिलं आहे त्याला. ते भाजीचीच थोडंसं रस आहे तो ठेवला आहे. बघूया आता पितो का पाणीमध्ये. लाईटीशिवाय जेवणच नाही झालं है ना. नाटकं झालेत मॅक्सचे रोजचे. खा. चल 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 चल. चल ये हा थोडं राहील. हे घे. नाही हे घे. थोडं. असं घरात पुरा भात करून ठेवला. खा दे. तुला राडा करून टाकतो मॅक्स. गाडी पुसाची चालू. जेवणावर गाडी पुसते तसं घरात भात करून टाकतो. बरं घे. नाटके बाद मॅक्स आहे. किती भात केला बघ. कोणी घर सोना लास्ट ए इकडे बघ किती भात केला. जरा घे सोना घर नको आहे. लास्ट गुड बॉय. खतम. मॅक्सचं जेवण खतम. बाबूचं जेवण खतम. आता पाणी प्यायला पण नाटक कर. खतम. तर मित्रांनो व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या मॅक्स किती नाटक करतो जेवायला. तुम्ही पण बघितलं असेल. सगळ्या घरात भात करतो.
स्वतःहून तर तो खातच नाही. तेव्हापासून तो 1 महिन्याचा होता तेव्हापासून मम्मीच त्याला जेवण चालते. त्याने स्वतःहून कधी खाल्लंच नाही. हां, ते रॉयल कॅनियन खातो कधीतरी, म्हणजे ते कसं सुक्कं असतं तर ते खातो. पण हे भात म्हणलं ना सगळा घरात करतो, तो स्वतःहून खातच नाही. त्यासाठी त्याला मम्मीच भरवते, तेव्हा तो जेवतो. नंतर तो उपाशीच आहे ना, अगर त्याला चारलं नाही तर. आणि मम्मीला पण आवडतं त्याला जेवण चारायला. मी बोलते की त्याला स्वतःहून खाऊ दे, जसं त्याला आदत लावली हाताने चारायची तसं तो स्वतःहून पण खाईन. ही पण त्याला आदत लागली पाहिजे. बोलते मला आवडतं.